सगळ्यांच्या बाबतीत हे मात्र नक्की आहे, घाईच्या वेळेस जे कपडे लागतात ना ते अजिबात मिळत नाही आणि त्यासाठी जी शोधाशोध असते ना आणि त्यानंतरचा जो पसारा असतो, अरे बापरे, त्याला आवडताच नाकी नऊ येतं. माझ्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. यांना एक कोट पाहिजे होता, म्हणजे जो आहे तो म्हणजे एक तर सापडला पण दुसरा हवा होता, तर तो काही सापडत नव्हता. तर त्यासाठी मला इतकी शोधाशोध करावी लागली. अक्षरशः हे बेडचे सगळे म्हणजे 4 कप्पे होते ते काढले आणि ते बघितले मी आणि तरी पण तो सापडला नाही आणि तो होता अगदी कपाटाच्या वरती. पण नाही ना, काय म्हणतो आपण, काखेत कळसा आणि गावाला वळसा तशातली गोष्ट झाली. म्हणजे अगदी समोरच्या कपाटाच्या वरतीच ठेवलेलं होतं. पण असं झालं ना की म्हणजे बाकीचे कपडे आपण ठेवतो तर मला वाटलं की ते सुद्धा येथेच ठेवलेलं असणार आणि त्याला जे मी हे शोधत बसले की सगळे कपाटाच्या म्हणजे 4 कप्पे काढले, 4 कप्पे शोधले तरीही सापडत नाही. अरे बापरे, म्हटलं कुठे गेलं असणार आणि वेळेवर लागतंय म्हणजे तर मग बस काही सांगायची गरजच नाही. मग तर महाभारतच होतं घरामध्ये की कुठे गेली वस्तू आणि काय झालं आहे, असं कुठे म्हणजे असं होतं ना की आपण तर ठेवलेली असते पण बऱ्याच गोष्टी आपण अशा एकत्र ठेवून देतो, तर त्यामुळे ना गोंधळ होऊन जातो आणि त्या गोंधळामुळेच असा प्रॉब्लेम होतो की अगदी वेळेवर ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे त्या अजिबात मिळत नाही. आणि मला एक सांगा, माझ्या साडीचं कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर कमेंट नक्की करा, सो दॅट ना मी एक जो व्हिडिओ आहे त्यासाठी स्पेशल टाकेल. आणि बऱ्याच अशा साड्या आहे की त्या एकदम प्रीमियम आणि छान अशा आहे, म्हणजे जे कलेक्शन आपण बघितलं ना तर असं वाटतं ना की म्हणजे अशा साड्या आपल्याला पाहिजे, आपल्याकडे हव्या, त्या व्ह्यूने आपण बाकीच्या साड्यासुद्धा खरेदी करत असतो. तर तुम्हाला जर तसा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये म्हणजे सांगा की यस म्हणून. तसं तर मी विचार करतेच आहे की एक व्हिडिओ जो आहे साडी कलेक्शनचा टाकायचाच आहे. आणि असंही आत्ता जो महाभारत म्हणजे हे जे घडलेलं आहे त्यानुसार आम्हाला एक कपाट जे आहे कबड स्पेशल घ्यायचंच आहे, तर ते 1-2 दिवसात आम्ही ऑर्डर करायला जाऊच. आणि त्यामुळे ना सगळं जे पसारा आहे यातला मला तो तसंही काढावाच लागणार आहे. तर विचार सुरू आहे की एक व्हिडिओ जो आहे स्पेशल कलेक्शनचा साड्यांचा तो मी टाकावा म्हणून. आणि हे बेडचं झाकणवरती करताना ना इतकी दमछाक होते की खूपच जास्त, म्हणजे त्याचं वजन आणि प्लस गादीचं वजन खूप जास्त होऊन जातं. म्हणजे मला इतकं डोकं चाललं नाही माझं की गादी जी आहे ती साईडला करून घ्यावी आणि नंतरच आपण ते कपडे वगैरे जे आहे ते यात टाकावे, पण तसं काही डोकं चाललं नाही माझं वेळेवर. आणि असंच मी म्हणजे डोक्याने माझ्या डोक्यावर ते घेऊन येऊन ते कपडे टाकत होते, त्यामध्ये माझं काही डोकं येते चालत नव्हतं, दुसरीकडेच डोकं सुरू होतं. कारण फक्त एका कपड्यासाठी इतका जर पसारा करावा लागत असेल तर कायच डोकं चालणार आणि कायच म्हणजे मूड असणार, तुम्ही म्हणजे विचार करू शकता. पण सो ॲट द एंड जे होतं ते सापडलं, त्याचं समाधान आहे. नाहीतर उद्या दुकानावर जाऊन घ्यावं लागलं असतं, कारण यांना आहे ना ऑफिसला लागणार होतं. आता असं वाटतं बरं होतं वर्क फ्रॉम होम करत होते, ऑफिस सुरू झाल्यावर मला हे पाहिजे ते पाहिजे, हे नको ते नकोच सुरू असतं. जेव्हा वर्क फ्रॉम होम करत होते तेव्हा बऱ्याच वेळेस असं वाटायचं की ऑफिस सुरू झालं पाहिजे आणि ऑफिसला गेल्यावर थोडा वेळ तरी आपल्याला निवांत मिळेल. पण ही जी तामझाम डोकं दुखणारीच म्हणावी लागेल, कारण हे अंगावर येणारं काम अनएक्सपेक्टेड असतं. पहिले टी-शर्ट शॉर्ट घातले की झालं बस, पण आता आहे ना सगळंच येतं. कपड्यांना प्रेस करा, शूज द्या, सॉक्स द्या, हे करा ते करा. आपल्यापैकी ज्यांचे हसबंड वर्क फ्रॉम होम करत होते आणि आता त्यांचं ऑफिस सुरू झालं आहे त्या नक्कीच रिलेट करतील. आता तुम्ही म्हणाल ह्या बेडमध्ये मी माझ्या साड्या का घातलेल्या आहे, तर त्या यामुळे घातलेल्या आहे की कपाटामध्ये काही त्या मावत नाही, तर त्यामुळे मला त्या नाही इथेच घालावे लागतात. असंही त्या आपण कधीतरी घालतो, तर त्यामुळे मी इथूनच काढून घेते आणि यूज करते आणि नंतर परत म्हणजे धुतल्यानंतर येथेच टाकून देते. तितक्यातच एक पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. ही बॉटल मागवलेली आहे लाईफ लॉंगची आणि 1 लिटरची हवी होती नमनला, तर त्यासाठी त्या म्हणजे मागवलेली आहे. आणि अशा छोट्या असतात 500, 600, 700 वाल्या त्या आहे माझ्याकडे. पण आहे ना त्याला 1 लिटरची हवी होती, कारण यांना पूर्ण दिवस शाळेमध्ये राहायचं असतं, मग ते पाणी काही त्याला पुरत नाही, तर त्यामुळे त्याच्यासाठी ही बॉटल मागवलेली आहे. खूपच छान आणि छान रिव्ह्यू होते, तर त्यामुळे ती मागवलेली. स्टीलची आहे आणि फक्त 199ला होती. तुम्हाला हवी असल्यास मला कमेंट करा, मी लिंक प्रोव्हाइड करून देईल. आणि आता बॅक टू द वर्क. घरून आल्यानंतर म्हणजे जेव्हा गावी गेली होती तिथून आल्यानंतर जो पसारा होता, जे कपडे होते ते मी डायरेक्टली असे कोंबून ठेवलेले होते या बेडमध्ये, तर ते सुद्धा मी काढून घेतलेले आहे. तर ते काढल्यानंतर तोच पसारा जो आहे तो सुद्धा आवरून घेते म्हटलं, कारण यांना एक काम आहे हेच करतोय, तर ते सुद्धा करून घेऊया लगेच म्हटलं. आणि ह्या बॅग्स ज्या आहेत त्या म्हणजे बॅगचं जे कलेक्शन आहे ते पण खूप सुंदर आहे माझ्याकडे. ही जी बॅग आहे फक्त म्हणजे छोटीशी आहे, फक्त फॅन्सी म्हणजे एखाद्या वेळेस आपण कुठे पार्टीवेअरला म्हणजे पार्टीला जर गेलो तर पार्टीवेअरसाठी फक्त त्यात मोबाईलच मावतो, त्यामुळे मी जास्त त्याला कॅरी करत नाही. एकही पर्स खाली नसणार, प्रत्येक पर्समध्ये काही ना काही ठेवलेलं असतं आणि वेळेवर ते जे हवं असतं ना ते मिळत नाही, त्यामुळे शोधाशोध होते. तर मी सगळ्या ज्या आहे पर्स खाली करून घेते, ह्या 2-3 ज्या मी घरी घेऊन गेलेली होती त्या. आणि ही मोठी रेड कलरची जी पर्स आहे ती मोस्टली माझी यूज होते, म्हणजे ऑलमोस्ट इतक्या वेळेस यूज झालेली आहे काय सांगावं. आणि एकदम रफ अँड टफ आहे, म्हणजे अशा ब्रँडेड वस्तू असल्या ना तर खूप कसंही आपण म्हणजे त्याला ओबडधोबड जरी वापरलं ना तर खूप छान चालतात, म्हणजे वर्षानुवर्षे चालत राहतात. आणि माझ्या सगळ्या पर्स बॅगसुद्धा मी या बेडमध्येच ठेवलेल्या आहे. काय करावं आता,
जागेचाच प्रश्न असतो. आपण सगळ्यात तेच फेस करतो. जिथे जागा मिळाली ती जागा भरा. थोडक्यात रिकाम्या जागा भरतो आपण सगळ्यांनाही का रिकाम्या जागा भरण्यात लेडीजचा हात कोणी नाही पकडू शकत. फायनली आता एक काम झालेलंच आहे आणि माझा मूडही आता इथे ऑफ झालेला आहे. आता बाकीचे कपडे आहे ते आवरून घेते पटापट आणि आय होप आपल्याला आजचा व्हिडिओ जो आहे आवडला असेल. व्हिडिओचा शेवटसुद्धा मी येथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.